गणपती बाप्पा मोरया। हो हो हो, एक नंबर लालबागच्या राजाची मूर्ती इथे आहे। आपण आलोय सई आर्ट्स मध्ये। मुंबईमध्ये सुद्धा कोणाला गणपती अवेलेबल म्हणजे गणपती पाहिजे असेल तर आपण उमरगाडीचा राजा जे हॉस्पिटल जवळ तिथे आपला सई आर्ट म्हणून शॉप आहे। आता आपल्या समोरच आहे अथर्व आर्ट। काम झालेलं आहे आणि प्रभू श्री रामांची मूर्ती इथे एक नंबर नालासोपारा या वसईची राजाची सेम मूर्ती होती ही। हमरापूर मधना 2 ते 3 करोड मूर्त्या इकडनं एक्सपोर्ट होणार आहे। स्टेशन पासून 3 ते 4 किलोमीटर आतमध्ये आलोय। छोट्या छोट्या मूर्त्या पण एवढ्या मस्त मूर्त्या आहेत हे बघा। दगडूशेठ हलवाई, चिंतामणी। परत इकडनं जायचं मन नाही करत आहे। रस्त्यावर डिस्प्ले पूर्ण लावून ठेवलेला आहे। हा इथे राहणाऱ्या लोकांचा गाव नाही, हा गणपतीचा गाव आहे। करायचंय कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोरया। कमेंट थांबली नाही पाहिजे, कमेंट चालू राहिली पाहिजे। चला मग आता जय शिवराय मित्रांनो, कसे आहेत सर्व? तर तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल सुधीर विथ ज्योती मध्ये आणि तुमचं स्वागत आहे हमरापूर मध्ये। तर एक मला वाटतं 20-25 दिवस अगोदर आपण एक ब्लॉग बनवला होता हमरापूर मधून। तर आपल्याला खूप सारे कमेंट्स आले की आता काय तिथे प्रोग्रेस आहे आणि आपल्याला बोलवलं पण आहे इथे की बाबा आमच्या पण वर्कशॉपचं जरा हे करा, व्हिडिओ बनवा। आपण त्यासाठी पण आलेलो आहे। पण तुम्हाला एक माहिती मी देणार आहे, इथे कमीत कमी 450 ते 400च्या वरती इथे कारखाने आहेत। ते मी तुम्हाला लास्ट टाइम पण सांगितलं होतं। आणि यावेळेला एक रेकॉर्ड ब्रेक 2 ते 3 करोड मूर्त्या इकडनं एक्सपोर्ट होणार आहे। तर आपण बघूया आता इथे किती काम झालेलं आहे, कारण का मला तर वाटतं इथे ऑलमोस्ट काम चालू झालेलं आहे, कारण का आता ह्या लोकांना मूर्त्या एक्सपोर्ट करायच्या आहे। तर आता आपण पुढे जाऊया, पण त्याआधी तुम्हाला करायचं आहे कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया। कमेंट थांबली नाही पाहिजे, कमेंट चालू राहिली पाहिजे। चला मग आता गणपतीचा माहेरघर असणार हमरापूर मध्ये आपण एंट्री केलेली आहे। तर आपण आता बघणार आहे इथे की गणपतीचं काम केवढं झालेलं आहे, कारण का आता ऑलमोस्ट काम झालेलं असेलच। तर आता आपण ते तुम्हाला दाखवूया की गणपतीचं वर्क किती झालेलं आहे। आता आपल्या समोरच आहे अथर्व आर्ट आणि आपण लास्ट टाइम पण इथे आलो होतो, तर एवढं काम झालं नव्हतं। पण आता तुम्ही बघणार ना तर ऑलमोस्ट काम झालेलं आहे, लहान मूर्तींचा, मोठ्या मूर्तींचा। आणि ते आपल्या समोरच बघा केवढी मोठी मूर्ती इथे आहे, मस्त एकदम आणि पूर्ण रेडी झालेली आहे। त्या बाजूला ही एक फक्त बाकी आहे, पण ती पण होऊन जाईल लवकरच। आणि आपण इकडे बघणार ना लालबागचा राजा आपल्या समोरच आहे, एवढी मस्त मूर्ती वाटते ना ही। आणि आता आपण आतमध्ये बघूया। आणि प्रभू श्री रामांची मूर्ती इथे एक नंबर वाटते, मस्त एकदम, हे बघा। आणि त्या बाजूलाच ही मूर्ती, तुम्ही जर तुम्हाला आठवण असेल तर ही मला वाटतं नालासोपारा या वसईची राजाची सेम मूर्ती होती ही, एकदम सेम वाटते बघा। आणि त्या बाजूलाच ही पण ऑलमोस्ट 4-5 फुटाची मूर्ती असेल ही। आणि त्या मागे सगळे इथे झालेत ना, हे सगळे डिस्प्लेला लावलेले आहेत मूर्त्या आहेत हे बघा, सुंदर सुंदर एकदम। आणि त्या समोरच ही बघा। इथे कसं आहे माहिती आहे, तुम्हाला तुमच्या रिक्वायर्डनुसार तुम्हाला मूर्त्या भेटतील। जर तुम्हाला पेंटिंगवाली पाहिजे, विदाउट पेंटिंगवाली पाहिजे आहे तर तुम्हाला अशी आहे बघा। इथे मागे बघा ना माझ्या की टेम्पोमधनं जी पेंटिंग नाही केलेली आहे ती तिकडे जाऊन पेंटिंग होणार, त्याला जसं पेंटिंग करायचं तसं करतील, तर तुम्हाला तसं पण इथे भेटेल। आता आपण आलोय सई आर्ट्स मध्ये आणि इथे ह्यांच्या डिस्प्लेला इकडे त्यांनी मूर्त्या लावलेल्या आहेत, त्या आपण आतमध्ये जाऊन बघूया। आणि हा यांचा इथे कॉन्टॅक्ट नंबर आहे, जर तुम्हाला इथे पाहिजे असेल, बुकिंग करायची असेल तर तुम्ही या कॉन्टॅक्टवर करू शकता। आणि त्याचा खालीच त्यांचा ॲड्रेस आहे। तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूया। आपण आतमध्ये आलो आहे ना, तर आपल्याला इथे डिस्प्लेलाच खूप साऱ्या इथे मूर्त्या दिसतात आहेत आणि हे पूर्ण काम झालेलं आहे यांचं इथे, हे बघा। तर आता आपण आतमध्ये जाऊन त्यांच्या ओनरला विचारूया काय इथे कशी त्यांची बुकिंग होते वगैरे। आतमध्ये आपण एंट्री करतोय, दोन्ही साईडला डिस्प्लेला मस्त गणपतीच्या सुंदर सुंदर मूर्त्या इथे लावलेल्या आहेत, हे बघा, खूप सुंदर मूर्त्या आहेत। आणि आपल्या समोरच आहेत संकेत म्हात्रे, अर्थातच दादू यांना ओळखलं जाते इथे, आणि हे यांचे ओनर आहे। तर दादू आपण जाणून घेऊ शकता, म्हणजे तुम्ही किती मूर्त्या इकडनं एक्सपोर्ट करतात? नमस्कार मित्रांनो, माझं नाव संकेत म्हात्रे, दादू बोलतात मला। आज आपण पेणमध्ये आलेलो आहात आणि पेणमध्ये रामोडी गाव आणि आरटी रोड अशा 2 ठिकाणी आपलं दुकानं आहेत, कारखाने आहेत। आपल्याकडं जवळजवळ 1 फुटापासून
ते 8 फुटापर्यंत आपण मूर्त्या बनवतो. 3,500 ते 4,000 मूर्त्या आपल्याकडनं दरवर्षी संपल्या जातात. हा, आणि तुम्ही पीओपीच्या आणि शाडूच्या मातीच्या पण मूर्त्या बनवतात का? नक्कीच, आपण पीओपी आणि शाडू मातीच्या देखील मूर्त्या बनवतो. हा, हे बघा, इथे जवळजवळ 20 ते 25 व्हरायटी ठेवल्या शाडू मातीमध्ये. हे सगळे शाडू मातीच्या मूर्त्या आहेत. शाडू माती. आणि हे खाली ठेवल्या आहेत त्या ह्या पीओपी मध्ये, ह्या पीओपी मध्ये आहेत ना. तर इथे आता बुकिंग करायची असेल तर तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायला लागेल. नक्कीच नक्कीच. आणि डिलिव्हरी तुम्ही करतात ना. तर आता आपण एक तुम्हाला विचार आहे की म्हणजे तुम्हाला तुमच्या इथे किती 1.5 फुटापासून चालू आहे मूर्ती. तर आपल्याला सपोज 1.5 फुटाची घ्यायची आहे मूर्ती होलसेलमध्ये, तर काय रेट असेल त्यांचा? दादा, आपण 1.5 फुटाची मूर्ती प्लास्टरची जी आहे हा, ती आपण 1,300 रुपयामध्ये देत आहोत. हा, आपल्याकडे 1 फुटापासून देखील मूर्त्या अवेलेबल आहेत. हा, ते पीओपी असू देत किंवा शाडू माती असू दे. हा. आणि 1.5 फुटाच्या पुढे? 1.5 फुटाच्या पुढे आपल्याला 8 फुटापर्यंत 8 फुटापर्यंत आहे ना. जरी कुठल्या मंडळाने आपल्याला सांगितलं की 10 फूट 12 फूट मूर्ती आपल्याला पाहिजे, तरी आपण मूर्ती. तर हे आता आपण लास्ट कधीपर्यंत बुकिंग करू शकतात? 1 ऑगस्ट पर्यंत. 1 ऑगस्ट पासून ना. 1 ऑगस्ट पर्यंत आहे. इथे आता गणपतीला पेंटिंग करतात आहे छानपैकी. दादा, नाव काय तुझं? रोहित म्हात्रे. आता एक मूर्तीवाला किती टाइम लागतो याला तुला पूर्ण करायला? पूर्ण घाणीला पाऊण तास लागतो एक मूर्ती पूर्ण करायला. पूर्ण म्हणजे एका प्रॉपर घाणीवरती 6 ते 7 मूर्त्या बसलेल्या असतात. हा, दिसतातच इथे. आणि हे कसल्या पीओपीचे आहेत ना सर्व. मस्त सुंदर सुंदर मूर्त्या आहेत इथे. हा सई आर्टचा कारखाना आहे आणि ऑलमोस्ट इथे सगळ्या मूर्त्यांचं काम होत आलेलं आहे आणि लवकरच हे तयार होणारच आहेत. हे बघा, आणि या सगळ्या त्या शाडूच्या मातीच्या मूर्त्या आहेत. या आता आपण बघितला सई आर्टचा डिस्प्ले तिकडे होता आणि मागच्या बाजूलाच कारखाना आहे तो आपण बघितलाय. खूप सुंदर सुंदर मूर्त्या. तुम्हाला जर बुकिंग करायचं झालं लवकरात लवकर करा. दादूचा नंबर मी तुम्हाला डिस्प्लेला देईल, स्क्रीनमध्ये देईल आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण मी देईल. तर आता पुढे जाऊया आपण. चला. गणपती बाप्पा मोरया. इथे आल्यावर सुंदर निसर्ग, थंड थंड हवा, गरमी आहे पण चालून जाते. आणि रस्त्याच्या बाजूला गणपतीच गणपती, गणपतीच गणपती. हे बघा, मन खुश एकदम. गणपती बाप्पा मोरया. तर आपण आलोय बल्लार आर्ट्स मध्ये आणि इथे ना मोठ्या मूर्त्या तुम्हाला जास्त दिसण्यात येतील इथं. आणि इथे ऑलमोस्ट काम झालेलं आहे. तर मी तुम्हाला आतमधून दाखवतो. खूप सुंदर सुंदर मूर्त्या इथे तुम्हाला दिसतील डिस्प्लेला. हे बघा, आता प्लॅस्टिक टाकलंय म्हणून. इथे डिस्प्लेला पण ठेवलेले आहेत. आणि आपण पुढे जाऊ नये. इथे पण डिस्प्लेला हे ऑलमोस्ट 4 फुटापर्यंतच्या मूर्त्या इथे ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यावरती पण आहेत. बघा, मागच्या लाईनीमध्ये पण तुम्हाला इथे मोठ्या गणपती इथे बघायला भेटेल. आणि इथे आपल्या ही दगडूशेठ हलवाई यांची मूर्ती इथे. आणि त्याच्या बाजूलाच चिंतामणी. बघा, मस्त एकदम. खूप सुंदर मूर्त्या तुम्हाला इथे बघायला भेटतील. तर आता आपण आलोय बल्लार आर्टच्या वर्कशॉपमध्ये. ते तिकडे त्यांनी डिस्प्लेला ठेवले होते आणि इथे ह्यांचे मोठ्या मोठ्या मूर्त्या बनतात. आणि तुम्ही बघणार नाही तर साचाच बघा केवढा मोठा आहे इथे. हा बघा, मग विचार करा ह्याच्यामध्ये किती मोठी मूर्ती बनत असेल. आणि आता हे इकडं गणपतीचे टेम्पोमधनं येतात आहेत सगळं सामान. हे बघा, मूर्त्या इथे मोठ्या मोठ्या बनवून ठेवलेल्या आहेत. आणि ही मोठी बघा किती मूर्ती आहे. आणि हा यांचा एवढा मोठा वर्कशॉप आहे, त्यामध्ये किती मूर्त्या असेल मोजता येणार नाही आपल्याला. खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या इथे तुम्ही बघितला. आणि यांचं पण काम खूप लवकरच पूर्ण होईल, पेंटिंग होईल, कारण का यांचं कामही बघितलं खूप फटाफट आहे. तर आता आपण पुढे बघूया जाऊन आपल्याला अजून किती कारखाने बघायला भेटणार आहे. इथे खूप सारे कारखाने आहे, जेवढे बघेल तेवढे कमी आहे. ऑलमोस्ट इकडनं 5 ते 6 किलोमीटर गणपतीचे कारखानेच आहेत. आपण ऑलमोस्ट आहे ना हमरापूर स्टेशन पासून 3 ते 4 किलोमीटर आतमध्ये आलोय. आणि इकडनं आम्हाला जाताना ना मंदार कला केंद्र इथे दिसलेलं आहे. इथे तुम्हाला दाखवायचं म्हणजे ना, इथे खूप छोट्या छोट्या मूर्त्या आहेत पण एवढ्या मस्त मूर्त्या आहेत. हे बघा,
एकदम क्यूट मूर्त्या वाटतात आहे. हे बघा, हे मस्त एकदम. हे बघा, लहान लहान आहेत एकदम. एवढ्या मस्त मूर्त्या वाटतात आहे ना. आणि आम्ही आहे ना, ही वाली मूर्ती मी घेतली. मस्त एकदम, किती छान मूर्त्या वाटतात आहे. आणि त्याच्या बाजूला ना आपण आतमध्ये आलो ना, बघा समोरच डिस्प्लेला पण खूप साऱ्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. आणि ऑलमोस्ट इथे या पण पेंटिंग होणारच आहेत. मंडळींना तुम्हाला माहिती आहे का, या वर्षी पेण हमरापूर मधला 2 ते 3 करोड मूर्त्या इकडनं एक्सपोर्ट होणार आहे पुरा ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये. तर खूप गर्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी. तर या गोष्टीवर होऊन जाऊ दे. गणपती बाप्पा मोरया. आपण आता थोडं पुढे आल्यावर ना आपल्याला इथे श्री गणेश कला केंद्र दिसतंय. आणि इथे बाजूला श्री प्रसन्नता आर्ट तांबट सेट. तर मी तुम्हाला इकडचं दाखवतो पहिलं गणेश कला केंद्रामध्ये. इथे पण आपल्याला बाहेर तुम्हाला दिसत असेल की खूप मोठ्या गणपतीची मूर्ती इथे आहेत. तर आता मला आतमध्ये बघूया जरा. हो 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 हो, एक नंबर लालबागच्या राजाची मूर्ती इथे आहे. मस्त एकदम वाटते बघा. आणि पूर्णपणे ही रेडी झालेली आहे मूर्ती. आणि त्याच्या बाजूला तिथे 3 मोठ्या मूर्त्या आहेत, पण ह्या बाकी आहेत व्हायच्या. पण ही तर एक नंबर वाटते श्री गणेश आर्टमध्ये. आणि इथे त्यांच्या बाजूला बघणार ना, काम चालू आहे यांच्या इथे. आणि आपण मूर्त्या ऑलमोस्ट झालेल्या आहेत. आणि या साईडला पण बघणार ना इथे, हे बघा इथे पण मूर्त्या झालेल्या आहेत. ह्या खूप सुंदर सुंदर मूर्त्या इथे बनवून ठेवलेल्या आहेत. हे बघा, खूप मोठा कारखाना आहे यांचा. इथे ना मी तुम्हाला सांगू, खरं मन नाही भरत आहे. मन नाही भरत, इकडं जायचं मन नाही करत आहे. जेवढं पुढे जायला ना तेवढंच पुढे जायलाच होत आहे, मागे जायला होतच नाही. तर आता आपण बघूया इथे आपल्याला काय आहे. समोरच इथे मस्त अजून छोट्या मूर्त्या दिसल्या चालता चालता. आहे बघा कसे लावले आहेत तिथे. आणि हे बघा रस्त्यावर डिस्प्ले पूर्ण लावून ठेवलेला आहे. आणि हा पूर्ण मला वाटतं आहे ना, इथे राहणाऱ्या लोकांचा गाव नाही, हा गणपतीचा गाव आहे. कुणाचा? गणपतीचा. हमरापूर पेण जे माहेरघर आहे गणपतीचं. हे बघा जिथे बघणार तिथे फक्त गणपतीच गणपती. माणसा कमी, मूर्त्या जास्त. मंगलमूर्ती मोरया. हा सुयस कला केंद्र आहे. हा त्यांचा इथे एवढा मोठा वर्कशॉप आहे. आणि इथे त्यांनी इथे डिस्प्लेला मूर्त्या लावलेल्या आहेत. आपण बघूया इथे. हे बघा, हे फक्त बाकी. आणि हा पूर्ण एवढा मोठा त्यांचा कारखाना आहे. आणि डिस्प्लेला इकडे बघणार ना, किती सुंदर सुंदर मूर्त्या इथे लावल्या आहेत. हे बघा, हे सगळ्या रेडी झालेल्या आहेत. इथे थोड्या मूर्त्या पण इथे हाईटने. आणि या बाजूला तुम्हाला आता कॅमेरामध्ये एवढे दिसतील नाही, कारण की ते काच आहे. पण समोरून जेव्हा बघणार तेव्हा खूप सुंदर वाटते. आणि हे बघा इथे मस्त एकदम. आता आपण पुढे पुढे जातोय. एक 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 आपल्याला जे भेटतंय ते एक्सप्लोर करून. केतन आपल्या मागे आहे. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. सुयश कला केंद्रात आपण थोडा वर्कशॉप पण बघूया इथे. खूप मोठा आहे आपण. आणि मला वाटतं शाडूच्या मातीची मूर्ती आहे, सुकायला ठेवली आहे बघा. कामगार कसे ते कामं चालू आहे त्यांची, कारण का आता गणपतीला कमीच दिवस बाकी आहेत. मंडळींनो, आता सर्व तर नाही, पण जेवढं झालं तेवढं मी पॉसिबल आहे तेवढं तुम्हाला दाखवलेलं आहे. ऑलमोस्ट कलर काम झालेलं आहे ते तुम्हाला मी दाखवलं. तेवढं काम त्यांचं झालेलं आहे, पेंटिंग वगैरे. आणि थोडंफार आहे ते आता होऊन जाईल, कारण का या लोकांना मूर्त्या आता एक्सपोर्ट करायच्यात लवकरात लवकर. तर आता आपण इथे व्हिडिओ एंड करतो आहे. मी जेवढं पॉसिबल आहे तेवढं मी तुम्हाला दाखवलं की किती काम झालं आहे. तर आता तुमची फक्त एकच तिकडे करायचं आहे तुम्हाला कमेंटमध्ये, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. गुड बाय.